म्हणजे तुम्ही रील स्टार होता एकेकाळी, म्हणजे आहेत अजून पण, म्हणजे त्या काळात तुम्ही काम मी केले. रील स्टार नाही, शॉर्ट फिल्म मेकर मला. Short film रील स्टार लय विचित्र शब्द आहे तो. नाही, आणि तो असं होतं म्हणजे हा. ते प्रोफेशन आहे जे करणार त्यांच्याकडे हॅट्सऑफ आहे. पण पीएचडी केल्यानंतर मला पहिलीच नाही बसायचं, म्हणजे भाग असायचे तो. नाही मला मुद्दा काय माझा की बऱ्याच वेळा काय होते कसलेले म्हणजे बऱ्याच वेळा ऍक्टिंग अकॅडमी असतील, नाटकातून काम केलेले लोक असतात, भरपूर आयुष्य घालवलेले असतात आणि बऱ्याच वेळा कुठून तरी एक रील्स वरती किंवा एखादा म्हणजे आपण त्याला काय रील्स स्टारला काय नावं ठेवत नाही, पण त्यांना असं वाटतं की आम्हाला लगेच जागून यायला. मलाही बरेच फोन येतात की आमच्या रील्स बघा, मला रोल द्या, तुम्ही एवढं काम करता. म्हटलं ह्याच्यावर लगेच रोल मिळत नाही किंवा म्हणजे त्या म्हणजे नवीन नवोदित जे काही लोक मुलं मुली म्हणजे एक अट्रॅक्शन असतं आपल्या इंडस्ट्रीचं, तिकडे ते येण्याचा प्रयत्न करतात. पण ते म्हणजे काय त्यांना कळत नाही पुढे किती मोठी दरी तर ऍक्टिंग किती येते मोबाईलवरची, तिकडे किती येते. त्यांना तुम्ही नक्की काय सांगाल की तुमच्या अनुभवानुसार? हा खूप महत्वाचा विषय आहे. याच्यावर मी काम पण एक चांगल्या लेवल करत आहे. माझ्या शॉर्ट फिल्म्स मी काय बनवतोय. रील स्टार, कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, ह्याच्या व्यतिरिक्त एक चौथी एक जमात उद्या झाली आहे, ढुंगण स्टार नावाची. मग त्या अनेक नृत्यांगना आहेत, अनेक त्या बहिणी आहेत, भगिनी आहेत माझ्या. पण त्यांच्या प्रत्येक रीलमध्ये त्यांना जे अवयव झाकायचे असतात ना, ते त्यांना दाखवायची आणि हलवायची सवय आहे. हा एक भाग आहे. पण होतंय काय माहितीये का याच्यामुळं, की वातावरण वेगळं होतंय. बरोबर. पिढी भरकडायला लागली आहे. पिढी प्रचंड मोठ्याला भरकडायला लागली आहे. लॉकडाऊनच्या नंतरची पिढी ज्याला ती मोबाईल वापरायला लागली किंवा जी जनरेशन आहे, यांना कळलं की नक्की करायचं आहे काय. जे कंटेंट क्रिएटर आहेत ते कंटेंट क्रिएटरच आहेत, त्यांचा काही विषय नाहीये. पण जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे रील स्टार आहेत किंवा जे हे ढुंगण हलवणारे स्टार आहेत नाही, ह्यांनी अक्षरशः वाट लावली सगळ्या गोष्टीची. ह्यांनी सामाजिक संस्कृती पण बिघडवली आणि ह्यांनी पिढीला एका वेगळ्या वाटेला नेलं. बरोबर. म्हणजे आपल्याकडं शेतीप्रधान देश आहे आपला. अनेकांचे पालक जे आहेत, आई वडील आहेत, ते एका ठराविक लेवलपर्यंत शिकलेले आहेत ते. बरोबर. त्यांना असं वाटतं आजकाल ते सगळं ऑनलाईन झालंय, हम्म. ऑफलाईन कमी झाले. वेबिनार आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी, सेमिनार आणि त्या त्या प्रत्येक बापाला वाटतं की माझा मुलगा मोबाईलवर किंवा मुलगी काहीतरी शिकतीये. हम्म. नाही ना. परवाच एक प्रकरण आहे, मी त्याच्यावर आवाज पण उचलला होता की 13 वर्षाच्या मुलाकडून 11 वर्षाची मुलगी प्रेग्नेंट राहिली आहे. हो. आणि दोघांच्या वडील काय करतात, मजुरी करतात. आता काय भविष्य सांगा. बरं सत्य घटना आहे का. आता अनेक लोक म्हणतील की कसं शक्य आहे. आपण सगळे हायब्रिड खातो, आपण काही ओरिजिनल खात नाही सध्याच्या कंडिशनला. त्यामुळं आपली बॉडी आता बऱ्या प्रकारे चेंज होतीये. म्हणजे डॉक्टर पाटीलांची एक पोस्ट व्हायला झाली की 8 वर्षाच्या मुलीला पिरियड चालले. हम्म. 8 वर्षाच्या मुलीला. याचा अर्थ आपण 15 किंवा 12 वर्ष आपण अलीकडे आलो. हो. आपलं आयुष्यमानच कमी झाले त्याच्यामुळे त्या गोष्टी याचा अर्थ त्या गोष्टी घडायला लागल्यात. पण हे व्हायला होतं काय की ज्या वेळेला मी सोशल मीडियावरती एखादा अश्लील त्या ढुंगण स्टारचा कंटेंट जेव्हा मी बघतो, ओके, माझ्या आपोआप ओठावरून जीव जाते. ते पाहिलं जेव्हा मी वर बघतो, तेव्हा वर मी फक्त मादी बघतो. ती मुलगी 4 वर्षाची आहे, 14 वर्षाची आहे, 20 वर्षाची आहे, 50 वर्षाची बाई आहे, 80 वर्षाची बाई नाही बघ. मी फक्त मादी बघतो. कारण आता माझ्या डोक्यात तेच चालू आहे ना आता एकंदरीत ते. कारण आपल्या देशामध्ये 10 महिन्याच्या बाळापासून ते 80 वर्षाच्या आजीपर्यंत बलात्काराचे केस समोर आले. लेटेस्ट मध्ये खूप लांब जायची गरज नाही, 6 महिन्यात केस आहे ते. आता गुजरातमध्ये घटना घडली. 7 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावरती 35 वर्षाच्या माणसाने अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला, बलात्कार करायचा प्रयत्न केला. त्या मुलीने प्रतिकार केला, तर त्याने रागाच्या भरामध्ये तिच्या गुप्तांगात 1 फुटाची सळी घातली. इमॅजिन करा. आपण पुढे चाललोय. बर, आपल्या देशाचा इतिहास काय सांगतो. सीता मातेसाठी रामायण घडले, द्रौपदी माईसाठी महाभारत घडले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये परिस्थितीकडे वाकड्या नजरेला बघणाऱ्या लोकांचा चौरंगा केला जायचा. सरदार महाजी शिंदेजी आपले थोर व्यक्तिमत्व, त्यांच्या काळामध्ये तर चांबडी सोडली जायची. आणि आपण काय करतो, बलात्कार झाला, ती मुलगी गेली, तिला बळीपण झाला की आपण मेणबत्ती घेऊन जातो. हे मेणबत्ती पेटवण्याचे फॅड कोणी आणले. आता मुद्दा कुठून निघाला, आता मुद्दा रील्स वरून इकडे गेला. म्हणजे गांभीर्य किती मोठं आहे बघा. बरोबर. म्हणजे कळत नाही की एक्झॅक्टली काय, कुठं, कसं चाललंय, कशामुळे होते कशामुळे होतंय. पण
पण बलात्कार करायची ते कुणाची इच्छा नसते ना, पण ते वातावरण असं निर्मित केलं की तो बरोबर. वेगळा वाटला जातो. बर, जे करतात, जे मुलं ज्यांनी वेगळी वाट निवडली किंवा ज्यांनी त्यांच्या हातातून असे प्रकारचे गुन्हे घडले, पण ते घडतात ते पण ते रोज रोज तेच बघून ते चेंज होतं. आई वडिलांना वाटतं की मुलगा अभ्यास करतोय काय. अशा सध्या दुःखी आई वडिलांची संख्या खूप जास्त आहे. म्हणून मागाशी सुरुवातीला बोललो की मी छत्रपतींच्या विचारांवरती मी व्हिडिओ यासाठी मी बनवतो की पिढी सुधारली पाहिजे आणि आपला मुलगा आपली मुलगी योग्य वाटेला आहे याचा अभिमान आपल्या प्रत्येक आई वडिलांना वाटला पाहिजे. नक्की.